इस्लामपूर शहराचे ईश्वरपूर नामांतरण। मागील अनेक वर्ष मागणी होत असलेल्या इस्लामपूर शहराचे ईश्वरपूर नामांतरण करण्याच्या प्रस्तावास शुक्रवारी विधिमंडळात मंजुरी देण्यात आली। अंतिम मंजुरीसाठी हा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवण्यात येणार आहे। सन 1986 साली शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची इस्लामपुरात जाहीर सभा झाली होती। या सभेत बाळासाहेब ठाकरे यांनी इस्लामपूरचे ईश्वरपूर नामकरण व्हावे अशी घोषणा केली। तेव्हापासून शहराच्या नामांतराचा प्रश्न चर्चेत होता। शिवसेना, शिवप्रतिष्ठान यासह हिंदुत्ववादी संघटनांनी नामांतरणासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता। इस्लामपूर नगरपालिकेत विकास आघाडीची सत्ता असताना नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या 18 डिसेंबर 2021च्या शेवटच्या मासिक सभेत ईश्वरपूर नामांतराचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता। या बाबतीत गावकऱ्यांच्या प्रतिक्रिया आनंदोत्सव घेतलेला आहे। माझं नाव भगतसिंग विलासराव पाटील, राहणार ईश्वरपूर। मला इस्लामपूरचं ईश्वरपूर नाव झालेलं खूप छान वाटलं आणि राज्य सरकारने केंद्र सरकारला हा प्रस्ताव जे पाठवलेला आहे त्याच्याविषयी वेळोवेळी मागणी करण्यात आलेली आहे आणि त्याचं नामकरण झाल्याबद्दल राज्य शासनाचं व केंद्र सरकारचं जाहीर अभिनंदन। पूर्वी इस्लामपूर शहराचे नामकरण ईश्वरपूर करून राज्य शासनाने पाठवल्याबद्दल मी स्वतः ईश्वरपूर शहराचा नागरिक म्हणून युती शासनाच्या सर्व मंत्र्यांचा शासनाच्या ध्यानीच्या प्रस्तावाला शिफारस केली आहे। सर्वांचं मी माझ्या ईश्वरपूर नागरिकाच्या वतीने मी सगळ्यांचा आभारी आहे। यापुढे हे शहर ईश्वरपूर शहर म्हणून नामांकित राहील। नमस्कार, मी पैलवान संग्राम जाधव। शाही थंडा व्यवसाय आमचा उद्योग आहे। आमच्या इस्लामपूरमध्ये मेन ब्रँच आहे। इस्लामपूरचं नामांतरण आज ईश्वरपूर असं होत आहे, तर आम्हा सगळ्या इस्लामपूरवासियांना खरोखर अभिमानाची ही गोष्ट आहे की आम्ही भरपूर इथनं मागे की इस्लामपूरचं ईश्वरपूर होण्यासाठी आम्ही भरपूर प्रयत्न केलेला, आम्ही सामान्य वर्गात सर्वांनी प्रयत्न केलेला, पण आज त्याला यश आलेलं आहे। त्यामुळे मी महाराष्ट्र शासनाचं आणि केंद्र शासनाचं मनापासून इस्लामपूर वासियांच्या वतीनं ईश्वरपूर वासियांच्या वतीनं मनापासून आभार मानतो। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली।